नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषण दूत अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी भूषण दूत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी संयुक्त पूर्वपरीक्षा आहे, गट पूर्वपरीक्षाची जी टेस्ट सिरीज चाललेली आहे 2021च्या पूर्वपरीक्षेसाठी, आता जवळपास 1 महिन्यापेक्षा सुद्धा कमी कालावधी आपल्याला या परीक्षेला उरलेला आहे. तर याचा आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह जे आपण 5 टेस्ट घेतलेल्या होत्या, तर त्याचा पहिला पेपर जो आहे त्याचं गणित आणि बुद्धिमत्तेचं मी डिस्कशन करणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आपली ही जी काही टेस्ट सिरीज आहे, पोस्टल टेस्ट सिरीज, भूषण दूत अकॅडमीची पूर्वपरीक्षा पोस्टल टेस्ट सिरीज, तर ही ॲट ए टाइम पुणे, बार्शी, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, लातूर, अमरावती, नागपूरच्या विविध ठिकाणी होत आहे. अगेन यात एक ऍड करा शेगाव. 10 पेंदावरती टेस्ट होते. तर याच्यापैकी मध्ये आता एक 27 तारखेचा पेपर झालेला आहे, त्याचं आता मी डिस्कशन तुमचं घेणार आहे. आणि उरलेले सुद्धा 4 पेपर आपले अजून राहिलेले आहेत. तर उद्या याचा पेपर आहे आपला सामान्य अध्ययन 2. तर उद्या 10 ते 11 या वेळेमध्ये पेपर आहे आणि 11 पासून पुढे चर्चासत्र आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे सर्व विद्यार्थ्यांना की ज्यांना ज्यांना पण हे जॉईन करायचं असेल त्यांनी जॉईन करून घ्यावी. एकदम नॉमिनल फी मध्ये आहे. 800 रुपयामध्ये तुम्हाला राज्यस्तरीय क्रमांक वगैरे भेटतो, तुम्हाला सेक्शनल तुमचे स्कोर्स कळतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला या टेस्ट सिरीजच्या थ्रू देण्यात येतात. तर मग माझी हंबल रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही जॉईन करून घ्यावं याच्यामध्ये. अगेन जर का आपण बघितलं तर आपल्या टेस्टचं विशेष जे आहे ऍडव्हान्टेज जो आहे तो की ते सगळे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत. तुम्ही जर का बघितलं असेल तर सचिन शेंडे सर इतिहास, राजीव इतिहास आहेत, राणीजन मॅडम आहेत विज्ञान भूगोल पर्यावरण आहेत, भैसाडे सर अर्थव्यवस्था घेत आहेत, मी भूषण दूत अंकगणित आणि बुद्धिमत्ता घेते, मदत गोरे सरांनी, खोटेच्या सरांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर असे सगळे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत. तर अगेन पोस्टल टेस्ट सुद्धा आहे. तुम्हाला जर या 5 टेस्ट हव्या असतील तर 800 रुपये फी आहे. आणि आधीच्या ज्या आपल्या 5 टेस्ट झालेल्या आहेत याच्या आधी जी 5 विषय निहाय ज्या टेस्ट झाले, सब्जेक्ट वाईज ज्या झालेल्या आहेत त्या सुद्धा हव्या 10 टेस्ट तुम्हाला 1300 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. पूर्णतः एकदम नॉमिनल फी आहे. यामध्ये पोस्टल चार्ज सुद्धा आम्हीच बेअर करतो, म्हणजे अकॅडमी तर्फेच तुम्हाला पोस्टलचा खर्च अकॅडमी तर्फे उचलण्यात येतो याच्यामध्ये. तर हे सगळ्या फॅसिलिटी आहेत. पेपर येतो, त्याच्यासोबत रिटर्न एक्सप्लेनेशन येतं, त्याच्यासोबत त्याची OMR शीट सुद्धा तुम्हाला पाठवण्यात येते आणि व्हिडिओ डिस्कशन सुद्धा तुम्हाला देण्यात येतच आहे. ओके, आता ओके, तर ज्यांना ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी टेस्ट सिरीज जॉईन करून घ्यावी. ठीक आहे, तर चला आता डिस्कशनला सुरुवात करूयात. अंकगणित आणि बुद्धिमत्ता, मध्यम काठिण्य पातळी ठेवली होती अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये आपण. तर प्रश्न क्रमांक 86 बघा. 5 डॉक्टर ABCD, 4 इंजिनियर्स, GKHL, 6 शिक्षक आहेत. यापैकी काहीतरी त्यांनी दिले इतके महिला आहेत, पुरुष आहेत. संगणित नाटी आहेत की ज्यात पुरुष असेल त्यात महिला शिक्षिका नसेल, ज्यात पुरुष इंजिनियर असेल त्यात महिला डॉक्टर नसेल, ज्या संघात 2 पुरुष शिक्षकांपेक्षा अधिक शिक्षक असता कामा नये. प्रत्येक गटामध्ये काय 2 पुरुषांपेक्षा जास्त शिक्षक असता काय कामा नये. तर हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता बघा याच्यामध्ये काय उत्तर आपलं येऊ शकेल. प्रश्न क्रमांक 86 काय उत्तर आहे आपलं? 86 व्हॉट इज युअर आन्सर? ऑप्शन नंबर 1 बघा, त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे याच्यामध्ये की त्या याच्यामध्ये 3 स्त्री शिक्षिका पाहिजेत. काय पाहिजे? 3 स्त्री शिक्षिका. आला मुद्दा इथे. 3 स्त्री काय शिक्षिका पाहिजेत. म्हणजेच यांनी काय दिलं की पुरुष डॉक्टर असेल तर त्यात महिला शिक्षिका नसेल. मग जर स्त्री शिक्षिका पाहिजे म्हणजे त्यात डॉक्टर असता कामा नये. आता डॉक्टर कोण कोण आहेत रे बाबा याच्यामध्ये? बघा बरं, डॉक्टर कोण कोण आहेत? ABCDE, बरोबर आहे ना. सो इथे ABCD आहेत, हे डॉक्टर आहेत. याच्यापैकी तो काय म्हणतो A आणि B या काय या महिला आहेत. मग पुरुष डॉक्टर कोण कोण झाले? CDE. म्हणजे असा गट की ज्याच्यामध्ये CD आणि E आपल्याला नकोय. तर आता CD आणि E याच्यामध्ये C आहे कॅन्सल, याच्यामध्ये पण C आहे कॅन्सल, आणि याच्यामध्ये E आहे कॅन्सल. आपल्याला एकच उरतं AB आणि OPQGH. म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 1. प्रत्येक ओळीत समान संख्येने, नेक्स्ट बघूयात आपण, ABCD 11 हे 8 मित्र 2 ओळीत मिळून एक तोंड करून बसलेले आहेत. एका ओळीत सर्व सदस्य उत्तरेकडे पाहत आहेत. ए उत्तरेकडे पाहणाऱ्या ओळीत एमच्या उजवीकडे लागून बसलाय, जो नेमका C च्या समोर आहे. N हा C च्या उजवीकडे लागून आहे आणि D च्या नेमका K च्या समोर आहे, जो A च्या उजवीकडे लागून आहे. L कोणत्या ओळीच्या एका टोकाला बसलेला नाही. सदस्यांच्या स्थानांची योग्य वर्णने निवडा. तर आपण जर का याच्यामध्ये अरेंज केलंय तर कशा प्रकारे आपलं अरेंज होईल याच्यामध्ये? ओके, बघा पहिली गोष्ट, लोक किती आहेत? 8. ही 4 आणि ही 4. ठीक आहे, लक्षात येते तुमच्या? ही 4 आणि ही 4. आता A जो आहे उत्तरेकडे पाहणाऱ्या ओळीत यमच्या उजवीकडे आहे.
ए उत्तरेकडे पाहणारी ओळी ती उत्तरेकडे बघणारी, ही दक्षिणेकडे बघणारी. आता ए असा आहे यमच्या उजवीकडे, म्हणजे यम सुद्धा याच्या ग्रुपमध्ये असेल ना. जो उजवीकडे डावा म्हणजे तो त्याच्या आजूबाजूला असेल. यमच्या उजवीकडे म्हणजे काय, यम उत्तरेकडे पाहणारी ओढ आहे, तर यम आहे. यमची उजवीकडे म्हणजे इकडे, इकडे काय असेल, ए असेल. आता याच्यामध्ये कोणी असेल पण किंवा नसेल पण, ठीक आहे. लागून बसलाय हा, म्हणजे याच्यामध्ये कोणी नसेल तर असं अरेंजमेंट होईल. लागूनच बसलाय ना. आता बघा फक्त उजवीकडे म्हणजे तो कुठे असू शकतो, पण उजवीकडे लागून म्हणजे एकदम त्याच्या एक्झॅक्ट बाजूला. तर म्हणजेच काय, यमच्या उजवीकडे काय ए, यम आणि ए होतील. इथे कुठे पुट करायचे आपण अजून निश्चित सांगू शकत नाही, म्हणून यम आणि ए. हा, तर आपण असं घेऊयात. नेक्स्ट बघा तो काय म्हणतो, जो नेमका सीच्या समोर आहे कोण, यम. यम हा सीच्या समोर आहे, तर यमच्या अपोजिट काय येणार, सी. यन हा सीच्या उजवीकडे लागून बसलाय, तर सीच्या उजवीकडे लागून कोण आहे, यन. बरोबर. इतके खाली बघतायत तेव्हा उजवीकडे काय होणार आहे, इकडे. यन हा सीच्या इकडे लागून बसलेला आहे, ठीक आहे. आणि डी नेमका केच्या समोर आहे. आता डी नेमका केच्या समोर आहे, तर आपल्याला माहिती आहे जो डी नेमका केच्या समोर आहे म्हणजे कुठे आहे, जो एच्या उजवीकडे लागून आहे. एच्या उजवीकडे कोण आहे बघा, एच्या उजवीकडे कोण आहे, के. त्याच्या अपोजिट कोण बसतंय, डी बसतंय. बरोबर आहे ना. सो त्याच्या अपोजिट काय, डी बसतंय. आणि याच्या बाजूला कोण आहे बघा, एच्या उजवीकडे कोण आहे, के आहे. डी नेमका क्या केच्या समोर आहे, जो एच्या बाजू बळा आहे. यल हा कोणत्याही ओळीच्या टोकाला बसलेला नाही. आता यल कोणत्या इकडे टोक, इकडे टोक आहे, इथे यल इथे येईल. जर यल इथे येईल तर इथे काय येणार, इथे काय येणार, बी येणार. बरोबर आहे. म्हणून फायनल अरेंजमेंट अशा प्रकारे होणार, एनसीएलडी. मग बघा, एन सी एल डी, बी एम ए आणि के. एनसीएलडी बी एम के. ए हा एलच्या समोर आहे, तर बघा आता ए हा एलच्या समोर आहे का, हो आहे. आवश्यक माहितीच्या अभावी बीचे स्थान निश्चित करता येत नाही. आवश्यक माहितीचे काय अभाव आहे, त्याच्यामुळे काय बीचे स्थान आपल्याला काय करता येत नाहीये, निश्चित करता येत नाही. नाही हे पण काय चुकीचं आहे. बरोबर आहे, हे चुकीचं होईल. पुढे बघा, एल डी एकमेकांच्या शेजारी बसलेले आहेत. बरोबर आहे का, येस आपण आता बघितलं ती वरती बघा, एल आणि डी एकमेकांच्या शेजारी बसलेले आहेत. आणि यम एन एल एका श्रेणीचे सदस्य नाहीत. बघा यम इकडे आणि एल एन इकडे, हे पण बरोबर आहे. अगेन एल आणि डी आजूबाजूला आहेत का, हो आहेत. हे सुद्धा काय होईल, बरोबर होईल. ठीक आहे. सो म्हणून हे विधान काय होणार, क आणि ड बरोबर. तर मग कोणती विधान योग्य आहेत, ब वगळता सर्व. उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. हा, एन बी. पी म्हणजे काय, क्यू हा पीच्या दक्षिणेकडे आहे. तर ए आणि बी असेल, तर ए आणि बी ला कसं मांडणार आहे तुम्ही, क्यू हा पीच्या, इथे काय बी हा एच्या, बी हा एच्या दक्षिणेला. मग बी हा एच्या दक्षिणेला असं होईल. मग याच्यामधलं अंतर किती होणार, 1 मीटर. 1 मीटर. बी इटा एल, हा तर क्यू हा पीच्या डावीकडे 1 मीटरवर आहे. तर इथे काय, एल हा बीच्या डावीकडे. मग आता बघा सगळ्यांचे तोंड जे दक्षिणेकडे आहे असताना ही याची डावी होईल. तर इथे काय येणार, एल येणार 1 मीटर. अगेन इथे काय येणार, एल बीटा के. जेव्हा असतं तर याचा अर्थ काय की के हा पीच्या एलच्या उत्तरेला. बरोबर, के हा एलच्या उत्तरेला, तिथे काय येणार, के येणार. ठीक आहे. के हा याच्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे, मग याच्या संदर्भात के कोणत्या दिशेला आहे, ही दिशा कोणती होणार, पूर्व. म्हणून उत्तर काय, पर्याय क्रमांक 2 पूर्व दिशेला होईल. कळलं प्रत्येकाला. समजा यक्स आणि वाय या दोन बाबीची निदर्शने खालीलप्रमाणे दिलेली आहेत, तर यक्स आणि वाय याच्यामध्ये संबंध कोणत्या सूत्राने सांगता येईल. मला सांगा आता यक्स आहे वाय. बघा इथे 40चा जेव्हा हा 24 होतो, म्हणजे हा काय झाला, कमी झाला, तेव्हा 3 आणि 5 काय वाढला. 24चा हा 12 झाला, डायरेक्ट अर्धा झाला, तर हा याच्या काय झाला, दुप्पट झाला. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर 102 अर्धा झाला, 24चा 12, 5चा हा काय दुप्पट झाला. तर इथे हे काय होणार, 12 पंचे 60 आणि 10 भागिले 2 म्हणजे काय आहे, तर इथे यक्स आणि वाय हे दोन्ही एकमेकांच्या काय आहेत. तर एक जे बघा, एक वस्तू जेव्हा वाढते, जेव्हा दुसरी जेव्हा त्याच प्रपोर्शनने बघा, त्याच प्रपोर्शनने इकडे दुप्पट होते, तर त्याच्या उलट्या प्रपोर्शनने ते कमी होते. एक ज्या प्रपोर्शनने वाढते तेच त्या प्रपोर्शनने कमी होते दुसरी गोष्ट, तेव्हा याला म्हणतात व्यस्त प्रमाणात. इथे यक्स आणि वाय हे एकमेकांच्या काय प्रमाणामध्ये आहेत, व्यस्त प्रमाणामध्ये आहेत. म्हणून याला काय म्हणणार आपण, इनव्हर्स प्रपोर्शनॅलिटी किंवा व्यस्त प्रमाण.
सॉरी, थोडा प्रॉब्लेम झालेला तर सेट नीट सॉफ्टवेअरमध्ये. हां, चला नेक्स्ट घेऊयात. जेव्हा आपण लोकशाहीविषयी सर्वसाधारणपणे बोलतो, परंतु एखाद्या गोष्टीशी बोलताना आपण आपली जात किंवा समुदाय या धर्माचा उल्लेख करतो. जोपर्यंत आपल्यात ती प्रवृत्ती आहे तोपर्यंत आपली लोकशाही खोटी आहे असे म्हणता येईल. आपण माणसाचा माणूस म्हणून आदर केला पाहिजे आणि जे योग्य आहेत अशांनाच विकासाच्या संधी दिल्या पाहिजे. केवळ आपल्या समुदायाचे किंवा वंशाचे असतील त्यांनाच नव्हे. अशी पक्षपाती वृत्तीच आपल्या देशातील असमाधान आणि वाईट इच्छांना कारणीभूत आहे. खालील परिच्छेदाचा सर्वात उत्तम सारांश कोणता होईल? सो सर्वात उत्तम सारांश आपल्याला काढायचा आहे. सो विच ऑफ द इज अ बेटर समरी? सर्वात उत्तम सारांश आपल्याला काढायचा आहे. ओके, मग आता इथे आपण बघूयात. आपल्या देशात खूप वैविध्य आहे आणि इथे अनेक जाती, समुदाय आणि काय धर्म आहेत, एक हे आहेत. पण हा सारांश हा काय म्हणतो की इथे यांनी एक मुद्दा कुठे मांडलाय बघा. बघा, हे क्रिटिकल रिझनिंगचे प्रश्न जे आहेत, अनेक विद्यार्थ्यांना हे असे प्रश्न सोडवताना थोडं अवघड जातं. सारांशाने विचारलेला आहे, थोडा पॅसेज समजायचा आणि प्रश्न काय विचारला हे सुद्धा समजायचं असतं. आपण आपल्या कॉम्प्रिहेन्शन मॉड्यूलमध्ये सुद्धा क्रिटिकल रिझनिंगचे खूप जास्त लेक्चर्स घेतो, अनेक उदाहरण आपण सोडून घेत असतो याच्यामध्ये. ओके, तर आपल्याला विचारले की परिच्छेदाचा सर्वात उत्तम सारांश कोणता आहे. ओके, आपल्या देशामध्ये खूप वैविध्य आहे, इथे अनेक जाती, समुदाय आणि काय धर्म आहेत. होऊ शकतं हे विधान? अरे पण मला सांगा, हा काय मेन मुद्दा आहे का सांगायचा त्याचा की जात धर्म पंथ खूप आहेत? हा काय म्हणतो की जोपर्यंत आपण आपले जात धर्म म्हणूचा अभिमानाने बोलत असू तोपर्यंत आपली जी काही लोकशाही आहे ती खोटी लोकशाही आहे. आणि तो म्हणतो की आपण प्रत्येकाचा माणूस म्हणून आदर केला पाहिजे, जे योग्य त्यांना विकास संधी दिल्या पाहिजेत. सर्वांना समान संधी दिल्या खरी लोकशाही अस्तित्वात येईल. येस, हा होऊ शकतो. आता तुम्ही की इथे म्हटलं की जे योग्य आहेत तेव्हा विकासाच्या संधी दिल्या गेल्या पाहिजेत, जात धर्माचे नव्हे. अरे जे योग्य आहेत म्हणजे सगळ्यांना समान संधीच आहे ना त्याच्यामध्ये. आता बघा, याचा अर्थ असा नाहीये की फक्त योग्य आहे तर त्यांना संधी. मला सांगा, राज्यसेवेची परीक्षा आहे, आता याच्यामध्ये काय स्पेसिफिक जर आपण बघितलं काही विद्यार्थी सिलेक्ट होतात, काही विद्यार्थी सिलेक्ट सुद्धा होत नाही, म्हणजे योग्य आहे ती म्हणल्या येतात ना. तर याचा पण ही परीक्षा म्हणजे सर्वांना समान संधीच आहे की नाही? तर यात असं आहे की जो योग्य तो सिलेक्ट होईल असं. हा, आपल्या आतापर्यंत आपल्याला कोणालाही लोकशाहीचा खरा अर्थ समजलेला नाही. आतापर्यंत आपल्यापैकी कोणालाही लोकशाहीचा खरा अर्थ समजलेला नाही असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही. याच्यामध्ये की कोणाला समजले नाही. आपल्या देशात खरी लोकशाही अर्थ कधी, कारण हा स्वतःच बोलला आहे ना की लोकशाही म्हणजे काय, तर कोणाला समजला नाही मग हा कसा हात सांगतो ना की ही म्हणजे लोकशाही आहे, ती म्हणजे खरी लोकशाही, असं झालं तरच लोकशाही अस्तित्वात येईल. याला तर समजलाय की नाही? आपल्याला खरी लोकशाही सरकार कधीच येणार नाही हे सुद्धा आपण म्हणू शकत नाही. म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. जर बचत गतिमान करायची असेल तर सुरक्षित आणि विश्वासार्ह वित्तीय संस्था अस्तित्वात असणे आवश्यक आहे. बचत करण्यासाठी व्यक्तीला बँकेसारख्या सुरक्षित संस्थेची गरज असते. बचत व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ होते. भारतासारख्या विकसनशील देशात, विशिष्ट येथील ग्रामीण भागात संस्था असे नाही. बचतीमुळे गरीब कुटुंबांना अंदाजाचा खर्च येतो, वस्तू काळजी घेता येते. हे सगळं तो म्हणतो, बरोबर आहे. जिथे बचत यंत्रणा अस्तित्वात नाही तिथे गरिबांना पैसे मिळाल्यानंतर आपण तो खर्च करण्याची सवय असते, म्हणून बचत यंत्रणा असली पाहिजे वगैरे वगैरे हे आहे, बरोबर आहे. म्हणजे बँकेची संख्या वाढवा, राष्ट्रीय उत्पन्नातील वृद्धी दर विकसित करा, बँकेतील ठेवीवरील व्याजदर वाढवा, वित्तीय एकात्मता बाबा. यस, इकॉनॉमिक का इंटिग्रेशन म्हणजे इन्कम झालं की त्यानंतर त्याचं हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला कशाची गरज आहे? वित्तीय एकात्मता. गरज सूक्ष्म वित्तीय संस्था असणे आवश्यक आहे. बचत करण्यासाठी, गतिमान करायची, बचत करण्यासाठी बँकेच्या सुरक्षित वित्तीय संस्थांची गरज असते, हे ते आहे वगैरे, बरोबर ना. सो याचा अर्थच काय की वित्तीय एकात्मता, इकॉनॉमिक इंटिग्रेशन आज वाढवण्याची काय आहे? गरज आहे. कला आणि ज्या सौंदर्य याच्यामध्ये ते पैसे सौंदर्यशास्त्र करते, म्हणजे कलेची तात्विक चिकित्सा आणि प्रतिक्रिया यांचा सौंदर्याचे तार्किक विश्लेषण यांचा अभ्यास त्यात होतो. येस, सो बेस्ट वर्ड काय होणार त्याच्यामध्ये? चिकित्सा आणि काय? विश्लेषण. चला 93 बघूयात. एक व्यक्ती 650 रुपयामध्ये 2 घड्याळी खरेदी करतो. तुम्ही समजा करतो ते एक, समजा X रुपयात घेतला, एक 650 वजा X. एक घड्याळ तो 20% नफ्याने आणि बी घड्याळ 25%च्या तोट्याने विकतो. दोन्ही घड्याळांना समान विक्री किंमत मिळते. ए आणि बीच्या खरेदीचा दर काय आहे? ओके, मग आता समजा एक X किंमत आहे, 20% तो नफाने घेतो, तर 1 + 20/100, बरोबर ना.
म्हणजे 120 डायरेक्ट आपण लिहू ना, मग एवढं सगळं बसण्याची गरज कशा आहे. एक्स गुणिले काय 120 भागिले काय 100. दुसऱ्याच्यात 75% 25% तोटा आहे, तर ही काय होणार 650 वजा एक्स. आता 25% तोटा म्हणजेच काय 75% 75 भागिले काय 100. बरोबर आहे. हा, तर याच्यानं कॅल्क्युलेट करा. एक्स म्हणजे किती होणार 250 रुपये. एक्स म्हणजे 250 झालं. एक्स म्हणजे 250, तर मग सेकंड बीचं किती होणार 650 मधनं 250 गेलं तर राहणार किती 400. किती होणार 400. 250 आणि 400 उत्तर काय पर्याय क्रमांक 2. 250 आणि 400. आन्सर इज ऑप्शन नंबर 2. कार्यालयात 100 कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार दरमहा 16,000 आहे. व्यवस्थापनाने प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार 5% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु दरमहा 800 रुपयाचा भत्ता रोखला आहे. आता बघा त्यांनी काय केलं की 5% 100 कर्मचारी, त्यांनी काय फरक पडत नाही किती कर्मचारी असो, पर्सेंटमध्ये इन्क्रीज होतोय. पर्सेंट 16,000 लोक आहेत, त्याचा 5% पगार वाढवला. 16,000 चे 5% म्हणजे किती होणार 800 रुपये. पण तो म्हणजे 800 रुपये पगार वाढला, पण 800 रुपये वाहन भत्ता तो दिला नाही. तर मग आता नवीन सरासरी मासिक वेतन किती आहे, जितके तितकंच 16,000. करेक्ट ना. सो नवीन वेतन किती होणार ते 16,000च राहील. बरोबर आहे. नेक्स्ट बघा, आता घडी घातल्यावर कोणती आकृती बनेल. बघा सिंपल आहे. आता इथे बाकीचे तर 3 स्टेप आहेत, एकच स्टेप घेतली. इकडनं इकडे फोल्ड करा. जर फोल्ड केलं तर हा पार्ट असा काय जाणार इकडे वरती जाईल की नाही इकडे असं, आणि असा याच्यामध्ये तो फोल्ड होऊ शकतो. येस, हा असा होईल फोल्ड. वर्णच त्याच्यामध्ये फोल्ड होईल. हा वर्णच दिसेल. बघा इकडनं इकडे जर का फोल्ड करतात ना तुम्ही, कारण हा इकडेच दाखवते सगळे फिगर्स, तर हा पार्ट जो आहे हा वर्णच जाईल, याच्या खालनं नाही जाणार आहे. लक्षात घ्या वर्णच असेल. सो इथे उत्तर काय पर्याय क्रमांक 4. दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 4. एका सांकेतिक भाषेत ओपन द डोअर हे के टे जाओ असे लिहिले जाते. डोअर इज क्लोज हे जो पामा असे लिहिले जाते, आणि दिस इज गुड इज लारापा असे लिहिले जाते. तर क्लोजचा संकेत काय, तर क्लोज्ड म्हणजे काय आहे. ओके, तर मग आता आपण जर का इथे बघितलं तर याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला क्लोजचा अर्थ काढायचा आहे. आता इथे पहिल्या याच्यामध्ये डोर शब्द कॉमन आहे, आणि इथे काय आहे सो जो कॉमन आहे इथे. अच्छा, ते जे आय ओ झालं त्याचा अर्थ जो पाहिजे, ते थोडं प्रिंटिंग मिस्टेक झाली. हा, हे कॉमन आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे जर का आपण बघितलं तर इथे काय कॉमन आहे इज, आणि इथे पण काय इज कॉमन आहे. पा मा, इथे काय कॉमन आहे पा, इकडे पण पा कॉमन आहे. राहिलं का एक मात्र मा, तर म्हणून इथे याचं उत्तर काय येईल, मग क्लोजचा अर्थ काय होईल मा. आन्सर ऑप्शन नंबर 1. कळे प्रत्येकाला, काही इश्यू कोणाला. एका रेल्वेचा पूर्ण प्रवासी क्षमतेने प्रवास सुरू आहे. पहिल्या स्थानकावर 1/3 प्रवासी उतरतात व 96 अधिक रेल्वेमध्ये चढतात. त्याच्या पुढील स्थानकावर अर्धे प्रवासी खाली उतरतात आणि 12 प्रवासी चढतात. त्याच्यामुळे जेव्हा रेल्वे पोहोचते तेव्हा 248 शिल्लक राहतात. तर सुरुवातीला रेल्वेमध्ये किती प्रवासी प्रवास करीत होते. तर सुरुवातीला रेल्वेमध्ये, आता याचं आपण मी तुम्हाला जर का तुम्ही विश्लेषण बघितलं तर त्यात संपूर्ण डिटेलमध्ये विश्लेषण दिलेलं आहे, की असं इक्वेशन बनवून मी त्यात तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. बघा ओके, हे पी होते, मग यातनं 1/3 कमी झाले, मग त्यांना 96 आले वगैरे वगैरे. पण आता इक्वेशन बनवत बसायचं, मग इतके 1/3 2/3 कॅल्क्युलेट करत बसायचं, हे पद्धत यूज करण्यापेक्षा बेटर वे जर का तुम्ही ट्राय अँड एरर मेथडने, तुम्हाला हे कळलं पाहिजे बघा की कोणते इक्वेशन मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचे, कोणते एक्झाम्पल आपल्याला ट्राय अँड एरर मेथडने सॉल्व्ह करायचे. कारण एक्झामिनेशन्स मध्ये आपल्याला हे कळलं पाहिजे की आपल्याला टाइम वाचवायचा आहे ना, आपल्याकडे इतका वेळ आहे का नाही. तर आपण डायरेक्ट समजा रँडमली ऑप्शन घ्यायचे आणि सॉल्व्ह करायचं. तर जसं आता याचं उत्तर आपण बघितलं की 500, तुम्ही बघून गेला उत्तर 564 आहे. तुम्हाला असं एक एक ट्राय करावं लागेल. एक आपण समजा 564च बघितलं, एक ऑप्शन आपण ट्राय मध्ये घेऊया कारण वेळ थोडा कमी आहे. तर 564 आहेत, बरोबर आहे ना. हा, त्याचे 1/3 प्रवासी खाली उतरतात. आता 564 चे 1/3 खाली उतरले म्हणजे राहिले किती रे, आपल्याला खाली उतरण्याची घेणं देणार नाही, उतरू द्या ना. राहिले किती, 1/3 गेले म्हणजे राहिले किती 2/3 ना, आणि सोबत अधिक 96 चढतात, आणखी त्याच्यामध्ये किती मिळले 96. कळलं प्रत्येकाला.
मग आता 564चं जर का आपण बघितलं इथे 564 मल्टिप्लाइड बाय 2 डिवाइड बाय 3 करा चला लवकर. 564चं मल्टिप्लाइड बाय 2 किती होतात? 376. किती होतात त्याचा आन्सर? 376 आणि 96. 376 आणि 96 म्हणजे किती? 472. बरोबर ना? सो किती होतात? 472. सो 472 आले. आता तो म्हणतो 472 आहे तर त्याचे अर्धे 472 डिवाइड बाय 2. तो अर्धे गेलेत, खाली उतरले. आपल्याला उतरण्याची घेणं देणे, आपल्याला पाहिजे किती? अर्धे राहिलेत. तर किती राहिलेत? 236. आणि आणखी 12 चढलेत. 12 चढले तर किती होणार? 236 12 म्हणजे काय? 248. बघा, येस आहे का करेक्ट उत्तर? येस. सो द आन्सर इज व्हॉट? म्हणजे सुरुवातीला किती लोक होते? 564. आन्सर इज ऑप्शन नंबर 3. गॉट इट? कळलं प्रत्येकाला? हे डाऊट आहे का? एने एक व्यवसाय रुपये 1500च्या भांडवलाचा सुरू केला. त्यात व्यवसायात सी 6 महिन्यांनी बी सामील झाला. तर 8 महिन्यांनी सी सामील झाला. वर्षाच्या शेवटी त्याच्या नफ्यातील हिश्श्याचे प्रमाण अनुक्रमे 5-3-3 होते. तर बी आणि सीने मिळून गुंतवलेली रक्कम किती होती? चला विश्लेषणाला या. गुंतवणूक भागीदार आहेत ए बी सी. गुंतवणूक आहेत 1500 रुपये. बरोबर ना? आपल्याला बाकीच्यांची माहित नाही बीची किती आहे, झेड आणि आपण वाय पकडू. एकाचं गुंतवणूक 12 महिने, दुसऱ्याची 6 महिने, तिसऱ्याची 4 महिने. नफा जो आहे तो 5-3 प्रमाणामध्ये, म्हणजे या दोघांचं प्रपोर्शन सेम आहे. कळा प्रत्येकाला? 5x 3x आणि 3x हा नफा आहे. नफा कशावरती डिपेंडेंट आहे? गुंतवणूक आणि गुंतवणुकीचा कालावधी. या दोघांच्या गुणाकारावरती शेवटी काय तो असतो? तुमचा नफा डिपेंडेंट राहतो. त्या दोघांचा गुणाकार केला तर तुमचा काय? नफा डिपेंडेंट राहणार आहे. मग आता याने आपल्याला उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे? 1500 रुपयाची भांडवलाचा सुरू केला. मग 8 महिन्यांनी त्यांचे तो सामील झाला. बरोबर ना? 5-3 आहेत. तर आता इथे नफ्याचं प्रमाण किती आहे? हे किती आहे? 1500. 1500च्या रिस्पेक्टिव्हली तुमचं किती प्रपोर्शन होत आहे रे बघा? हा 1500 5x 5x गुणिले 12x. x म्हणजे किती आला? 3600 आला. x म्हणजे 3600. इकडे काय येणार? 3x. 3x म्हणजे काय? 3 गुणिले 3600. याच्यावर झेडची व्हॅल्यू येणार. इथे झेड पाहिजे. 6z ना? कॅल्क्युलेट करा. हा किती होणार? 1800 होईल. वाय कॅल्क्युलेट करा याच्यावर. याच्या रिस्पेक्टिव्हली वाय कॅल्क्युलेट. वाय किती होणार? 2700. 2700 प्लस 1800. सो इथे किती होणार म्हणून याचा आन्सर काय? 4500. किती होणार? 4500. करेक्ट. नेक्स्ट बघा, दिलेली माहिती आहे त्याच्यावर आपल्याला घन बनवायचं आहे. मग काय काय माहिती प्रत्येकाकडे हार्ड कॉपी आहे? ओके, चला इन्फॉर्मेशन आपण बघूयात. यांनी काय मेन्शन केलं की 2 घन आहेत ए आणि बी. असा आयबरला आलेला प्रश्न आहे. ए घनाची पृष्ठभागांची जी काही विरुद्ध जोडी आहे. ओके, सो एक आपल्याकडे डावीकडे ए घन आहे, उजवीकडे काय? बी घन आहे. ठीक आहे, तो डावीकडे आपण घेतला ए घन, उजवीकडे घेतला घन बी. अशा प्रकारे ए च्या घनाच्या विरुद्ध पृष्ठ जोडी लाल आहे. आपण समजा इथे बघितलं, अजून याच्यावर काय माहिती? ए मध्ये विरुद्ध पृष्ठ जोडी लाल आहे, एक उरलेलं पृष्ठ एक पिवळे एक जांभळे आहे. एक जांभळा आहे आणि एक काय? पिवळा आहे. ठीक आहे, आता ए शेवटचा मुद्दा काय होता? ए चे लाल जो रिजन आहे याचा, तो टेबलाला स्पर्श, जर याचा टेबलाला स्पर्श करतो, लाल रिजन खाली आला, लालच्या मध्ये लाल येतं, टॉपला पण काय? लाल येईल. ठीक आहे, काही डाऊट आहे का? हा, मग त्यांनी काय म्हटलं की एक जोडी आहे काय? ती अशी आहे. दुसरी जोडी काय? निळी आहे एचीच. आणि तिसरी जोडीमध्ये काय? की एक पिवळा आणि एक जांभळा आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया याच्यामध्ये. मग त्यांनी काय म्हटलं? एचं पिवळं जे तुमच्या समोर आहे, जर एचं पिवळं आपल्या समोर आहे, एचं पिवळं म्हणजे फ्रंट झाला, तर मग जांभळा काय झाला? रिअर साईड, पाठीमागची साईड. आणि त्याच्यामुळे डावी आणि उजवी दोन्ही काय झाले? निळे. डावा आणि उजवा काय झाला? निळा झाला. सेम आहे घन बी. बघा, घन बीचं पृष्ठ जे आहे ते टेबलाला स्पर्श करत आहे. घन बीचं पृष्ठ जे आहे ते काय करत आहे? टेबलाला स्पर्श करून राहिलं इथे.
मग जर त्या घन बी ला काय सांगितलं की एक निळी आहे, ठीक आहे, ठीक आहे, तर दोन्ही पण झालेत निळी. ए तपकिरी आणि हिरवी आहे, तपकिरी आणि हिरवी अपोजिट सांगितले, पण कोणती कुठे आपल्याला माहित नाही. आणि दुसरे जे आहे एक काळा आणि पांढरा आहे आणि एक काय काळा आणि पांढरा. तर यांनी म्हटलंय ना की आता त्या समोर काय एचं काळं, एचं काय सॉरी बीचं काय काळं, तर बीचं जर काळं आहे तर काळच्या अपोजिट पांढरं, बीचं काळं समोर आहे फ्रंटल आहे, तर पांढरा काय रिअर किंवा पाठीमागचा साईड होईल. पांढरा कुठे येईल, पाठीमागे येईल, ठीक आहे. हा, तर हे पांढरा कुठे येणार, रिअर साईडला येईल. काही डाऊट कोणाला? हा, आता असं आपण कॅल्क्युलेट केलं याच्यामध्ये, तर मग असतील तर बी ची कोणत्या पृष्ठ एच्या पृष्ठासमोर येईल, मग बी चं कोणतं पृष्ठ जे आहे की ते एच्या पृष्ठाच्या समोर येणार. एच्या समोर, एच्या निळ्याच्या पृष्ठासमोर, तर या निळ्याच्या समोर याचं कोणतं पृष्ठ येईल. तर आपल्याला अजून हिरवा आणि तपकिरी दोन रंग आहेत, पण या हिरव्या आणि तपकिरी रंगामध्ये आपल्याला हे होत नाहीये, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करता येते का, नाही करता येत, बरोबर ना. हा, तर त्याच्यामुळे आपण हे सांगू शकत नाही, पण हिरवा किंवा तपकिरी हेच तुमचं योग्य उत्तर असलं पाहिजे याचं. तर तुमचं उत्तर काय येणार, हिरवा किंवा काय तपकिरी. हा, एका व्यक्तीकडे फक्त 1 आणि 2 रुपयाची नाणी आहेत, तिच्याकडे एकूण नाण्यांची संख्या 50 असेल आणि पैशाची संख्या जर एकूण रक्कम जी 75 रुपये असेल, तर अनुक्रमे 1 आणि 2 रुपयांची नाणी संख्या. आता बघा समजा एक्स नाणी आहेत, 1 रुपयाची एक्स नाणी आणि 2 रुपयाची वाय नाणी, तर एकूण नाणी संख्या किती, म्हणजे एक्स प्लस वाय इज व्हॉट, 50. आता रुपयाची जर 1 रुपयाची एक्स नाणी आहे तर एक्स रुपयामध्ये काय बघितलं, आणि याची वाय तर 2 वाय म्हणजे किती, 75. सो 50 आणि 75. मग आता नाण्यांची संख्या आपल्याला काढायची आहे, मायनस मायनस मायनस, तो एक्स मायनस झाला. सो वाय 50 म्हणजे 25, वाय म्हणजे काय 25, वाय म्हणजे 25 आहे, जर वाय म्हणजे 25 तर एक्स म्हणजे पण काय 25. सो वाय म्हणजे 25 आणि काय एक्स म्हणजे काय 25. सो 100चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4, 25 आणि 25. सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 4. ओके, कळलं का प्रत्येकाला? येस. तर सर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आपलं डिस्कशन बघत असताना आपली जी आहे हँडआउट ती सोबत ठेवत जा, आणि आपलं हे जे भूषणदूत अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला लाईक सबस्क्राईब तुम्ही करू शकता. सोबतच आपली ही जी काही टेस्ट सिरीज आहे या टेस्ट सिरीजला सगळे लोक जॉईन करू शकता. पोस्टल सुद्धा 10 पेपर किंवा 5 पेपर तुम्हाला पाहिजे असतील तर ते सुद्धा पोस्टाने तुम्हाला घरपोच आम्ही व्यवस्था करणार आहोत पाठवण्याची. ओके, तर तुम्ही जॉईन करू शकता पोस्टल टेस्ट सिरीज सुद्धा, किंवा मग इथे सेंटर्सवरती आपले जे काही रिजनल सेंटर्स आहेत तिथे जाऊन पण सुद्धा तुम्ही टेस्ट देऊ शकताय. ओके, सो धन्यवाद, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.